नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी कडनं महत्वाचे असे 13 बदल करण्यात आलेले आहे. अर्थात एमपीएससी कडनं म्हणजे मंत्रिमंडळाने याला निर्णय दिलाय आणि हे 13 बदल एमपीएससी मध्ये भविष्य काळात तुम्हाला बघायला मिळतील. या संदर्भातला एक महत्वाचा बदल आहे एमपीएससीने आणलेला आहे, ती म्हणजे निपुण सेतू योजना. ही योजना आपण समजून घेऊया. समजून घेत असताना याच्या मी स्टेप केलेल्या आहे. पहिली स्टेप, ही योजना नेमकी काय आहे, निपुण सेतू म्हणजे काय. दुसरं, का ही योजना का महत्वाची आहे. तिसरं, कोणासाठी आहे, कोणाला फायदा होणार आहे. चौथं, कशी, तर योजना कशी काम करणार आहे. पाचवं, कुठे, कोणती पदे आणि कोणत्या विभागासाठी लागू असणार आहे. फायदे विद्यार्थ्यांना आणि शासनाला यामध्ये फायदा काय असणार आहे. आणि थोडक्यात मध्ये एक नजर आपण सगळ्या मुद्द्यांवरती शेवट घेऊया. सो वन बाय वन बघूया आपण. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पण तत्पूर्वी तुम्हाला सांगायला खूप आनंद होतोय की इग्नाइट अकॅडमीची म्हणजे आपली युट्यूबची तर ऑलरेडी सगळी एक 1 मिलियनच्या पुढे गेलेली सबस्क्रायबर. पण आता आपलं जे ऍप आहे, हे ऍप डाउनलोड करणाऱ्यांची संख्या सुद्धा आता 1 मिलियन पर्यंत गेलेली आहे. म्हणजे 10 लाख विद्यार्थ्यांनी आपलं ऍप डाउनलोड केलं आहे. हे सगळं तुमचं प्रेम आहे. हे सगळं विद्यार्थी आणि पालकांचं प्रेम आहे. नक्कीच याच्यासाठी आम्ही सगळे तुमचे आभारी आहोत. असंच प्रेम आमच्यावर असू द्या. दुसरा अजून एक मुद्दा मी तुम्हाला सांगतो की इग्नाइट अकॅडमीने आता फक्त शिक्षक भरतीसाठी नवीन युट्यूब चॅनल चालू केलेलं आहे. आपलं जे मेन चॅनल होतं, ह्या चॅनलवरती आता आपण शिक्षक भरती संदर्भात माहिती देणार नाही आहोत. का? कारण इथे भरपूर साऱ्या स्पर्धा परीक्षा आहे, एमपीएससी आहे, कंबाईन आहे, सरळ सेवा आहे. मग शिक्षक मित्रांचं, अभियोग्यता धारकांचं, डीएड बीएड विद्यार्थ्यांचं, केंद्र प्रमुख पवित्र फोटो संदर्भात सगळ्या प्रोसेस तुम्हाला वेगळ्या एका ठिकाणी असावा अशी मागणी आमच्याकडे येत होती. आणि त्याला गृहीत धरून आम्ही ही नवीन चॅनल चालू केलं बघा. इग्नाइट टीईटी टेट श्रेणी नावाचं हे चॅनल तुम्ही लगेच काय करा, सबस्क्राईब करा. याची लिंक खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक करा आणि आवर्जून सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. कारण या चॅनलवर तुम्हाला इथून पुढे आता सगळ्या अपडेट मिळणार आहे. चला आता मुख्य मुद्द्याकडे घेऊन जातो. पण तत्पूर्वी एमपीएससी कडनं कंबाईनची जाहिरात आली, त्यासाठी संकल्प बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड आपली चालू झालेली आहे. 2 प्रकारच्या बॅचेस, एक पूर्व परीक्षेची, एक पूर्व प्लस मुख्य परीक्षेची. योग्य ती बॅच आपण जॉईन करू शकता. आता जाऊया मुख्य मुद्द्याकडे. निपुण सेतू म्हणजे काय, तर एमपीएससी परीक्षा घेत असते. एमपीएससी परीक्षा घेत असताना फॉर्म भरण्याची संख्या प्रचंड आहे. सगळेच विद्यार्थी फॉर्म भरतात, हौसे नवसे गवसे पण त्यामध्ये असतात. आणि एक सिरियस कॅन्डिडेट आहे. एक फॉर्म भरल्यानंतर काहीच उमेदवारांची फक्त काय, अंतिम निवड होते. म्हणजे इथे पूर्व परीक्षा पण असते, मुख्य परीक्षा पण असते आणि काही ठिकाणी मुलाखत पण असते बघा. म्हणजे तुम्ही विचार करू शकता, ह्या 3 टप्प्यातनं जाताना विद्यार्थ्याला किती अभ्यास करावा लागतो. आणि काही विद्यार्थी फक्त सिलेक्शन होतात. म्हणजे लाखो हजारो विद्यार्थी फॉर्म भरतात आणि 100 200 400 विद्यार्थी फक्त सिलेक्ट होतात. मग निपुण सेतूचं काय काय, निपुण सेतू म्हणजे काय, सेतू म्हणजे काय बरं. सेतू म्हणजे ज्याला आपण ब्रिज म्हणतो. निपुण म्हणजे काय, आपण म्हणतो ना एखाद्या विषयामध्ये निपुण आहे, हुशार आहे, टॅलेंटेड आहे, तो निपुण, आणि त्याला ब्रिज लावला आपण, अशा विद्यार्थ्याला या सगळ्यांमधून लगेच ब्रिजद्वारे वर घेतलं जाणार आहे. त्याचं काय होणार, इथे याचं प्रमोशन होणार आहे. म्हणजे जर अंतिम निवड तर झालीच आहे, पण काही विद्यार्थी असे आहेत 1 2 3 मार्कावरनं राहून गेले, अशा विद्यार्थ्यांना ब्रिजने डायरेक्ट इथे सरकारी किंवा खाजगी नोकरी सुद्धा इथे ऑफर केली जाणार आहे. मग इतर सरकारी व खाजगी नोकरी, सरकारी म्हणूया किंवा खाजगी नोकरीसाठी या विद्यार्थ्यांचा विचार केला जाणार आहे. त्यालाच म्हणतोय आपण निपुण सेतू. कोणते विद्यार्थी आहे, आता ही संकल्पना कुठून आली आहे. ही संकल्पना युपीएससीची प्रतिभा सेतूच्या धर्तीवरती हा उपक्रम आहे. युपीएससी मध्ये राबवला जातो, तोच आता महाराष्ट्रामध्ये एमपीएससी मध्ये राबवला जाणार आहे. मुख्य उद्देश हा आहे की स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता असूनही थोडक्यात निवड न झालेल्या उमेदवारांना रोजगाराशी जोडणारा सेतू आहे. 1 2 मार्कावरून गेला अशा विद्यार्थ्याला परत पहिल्यापासून सुरुवात करावी लागते. अशा विद्यार्थ्यांना लगेच त्यांच्या टॅलेंटनुसार इथे सरकारी किंवा खाजगी नोकरी मिळू शकते. प्रक्रिया, अशा उमेदवारांची माहिती एका स्वतंत्र डेटाबेसवर व पोर्टलवरती ठेवली जाणार आहे. जे विद्यार्थी राहून गेले 1 2 3 मार्कावरनं, त्याचं सेपरेट असं डेटाबेस तुम्हाला पोर्टलवरती पाहायला मिळेल. आणि ह्या पोर्टलवरनं त्या विद्यार्थ्यांची निवड इतर ठिकाणी सुद्धा होऊ शकते. दुसरा मुद्दा काय, ही योजना का महत्वाची आहे. बघा, समस्या काय, लाखो विद्यार्थी परीक्षा देतात पण अंतिम निवड फार कमी जणांची होते. निर्णय 13 एप्रिल 2026च्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वपूर्ण हा निर्णय झालाय निपुण सेतूचा. उद्देश काय, गुणवंत उमेदवार वाया जाऊ नयेत आणि त्यांना एक भक्कम करिअर बॅकअप मिळावा, यासाठी ही योजना लागू करण्यात आली आहे. उदाहरण घेऊया आपण. एक उदाहरण समजून सांगितलं बघा. एक विद्यार्थी राहुल नावाचा, त्याने एमपीएससी दिली, तो मुलाखतीपर्यंत पोहोचला, पूर्व क्रॅक झाली, मुख्य क्रॅक झाली, मुलाखतला गेला आणि मुलाखतीमधनं फक्त 2 गुणांनी त्याची अंतिम निवड हुकली. मग आता काय व्हायचं, ह्या 2 गुणांनी हुकल्यामुळे राहुल नावाच्या
वर्गाच्या विद्यार्थ्याला परत काय करावं लागायचं, राहुलला पुन्हा शून्यापासून सुरुवात करावी लागत होते. म्हणजे परत पूर्व परीक्षा द्या, परत मुख्य द्या, परत मुलाखतीला या. त्याला वेगळं काही ग्रेस मार्क वगैरे मिळत नव्हते, त्याला परत शून्यापासून तयारी करावी लागायची. आता काय झालं, निपुण सेतूमुळे राहुलचे यश वाया जाणार नाही. याच गुणांच्या आधारे त्याला इतर विभागात थेट नोकरीची संधी मिळू शकते. सो ही चांगली संधी आहे त्याला निपुण सेतूच्या माध्यमातून. त्याला परत शून्यातनं तयारी करायची गरज पडणार नाहीये. त्यानंतर निपुण सेतू कोणासाठी उपयुक्त ठरणार आहे, परीक्षेची गट आहेत बघा, जसं की एमपीएससी राज्य सेवा उमेदवार आहे, गट बचा उमेदवार आहे, गट कचा उमेदवार आहे, किंवा इतर ज्या एक्झाम असतील एमपीएससी कडनं घेतल्या जाणार आहे त्या सगळ्यांसाठी निपुण सेतू योजना उपयुक्त ठरणार आहे. मी उदाहरण म्हणून 3 दिल्या, बाकी एमपीएससीच्या अंडर असणाऱ्या ह्या इतर एक्झामसाठी सुद्धा निपुण सेतू योजना असणार आहे. टप्पा काय, जे उमेदवार मुलाखतीपर्यंत पोहोचले आहेत. आता काही एक्झामला मुलाखती, काही एक्झामला मुख्य परीक्षा आहे फक्त. सो दोन्ही पण जे फायनल स्टेज असते त्या स्टेजच्या विद्यार्थ्यांना इथे निपुण सेतूच्या माध्यमातून संधी मिळणार आहे. स्थिती काय, ज्यांनी चांगले गुण मिळवले आहेत पण अंतिम यादीत थोडक्यात निवड न झालेले वेटिंग लिस्टमध्ये असणारे विद्यार्थ्यांना इथे ह्या निपुण सेतूच्या माध्यमातून फायदा होणार आहे. तर पुढचा मुद्दा आहे की योजना प्रत्यक्षात कशी काम करणार आहे. त्यातला पहिला मुद्दा बघा, एमपीएससी द्वारे नेहमीप्रमाणे परीक्षा घेतली जाईल, ऍज इट इज परीक्षा असते तशीच होणार, पूर्व मुख्य आणि काही ठिकाणी मुलाखत पण असते. नंतर काही ठिकाणी फिजिकल पण असू शकतं. गुणवत्ता यादी, गुणवंत उमेदवारांची यादी तयार होईल बघा, गुणवत्ता यादी तयार होईल. त्यानंतर प्रतीक्षा यादी आणि अंतिम निवड न झालेल्या वेटिंग लिस्ट बनेल बघा. प्रतीक्षा यादी म्हणजे काय, अंतिम निवड न झालेल्या मुलांची वेटिंग लिस्ट बनेल. म्हणजे गुणवत्ता यादी बनली, वेटिंग लिस्ट बनली, आणि मग चौथा मुद्दा रिक्त पदे. इतर विभागांतील रिक्त पदांसाठी हीच यादी वापरली जाऊ शकते. इतर जे विभाग आहे त्या विभागामध्ये सुद्धा याच या विद्यार्थ्यांची निवड करायची, भविष्यामध्ये ऍड द्यायची. पण ह्या विद्यार्थ्यांचा विचार इतर ठिकाणी, इतर भागात होऊ शकते. समकक्ष असतील जे पद, जे संवर्ग, त्यासाठी विचार केला जाऊ शकतो. पाचवं, नोकरीची संधी उमेदवारांना त्यांच्या दर्जानुसार इतर विभागात थेट नियुक्ती दिली जाईल. आता या संदर्भात एक्झॅक्टली कसं असेल यावरती एमपीएससीचं किंवा सरकारचं GR किंवा माहिती पत्रक येईल त्यावेळेस तुम्हाला सांगतो. पण आता जी प्रतिभा सेतू युपीएससीला लागू केली त्याचा विचार करता अशा पद्धतीने इथे प्रोसेस होऊ शकते. म्हणजे पहिले परीक्षा होणार, नंतर गुणवत्ता यादी लागणार, नंतर प्रतीक्षा यादी लागणार, नंतर रिक्त पदे इतर विभागात जर असतील त्या ठिकाणी त्यांचा विचार केला जाणार आणि त्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. पुन्हा पुन्हा परीक्षा द्यावी लागणार नाही, वेळ आणि पैसा वाचणार, रिक्त पदे जलद गतीने भरली जाणार आहे. म्हणजे रिक्त पद त्या विद्यार्थ्याने परत एक्झाम द्या, 2-3 मार्कांनी राहून गेला, पुढच्या वेळेस तो क्रॅक होणारच आहे, पण त्या विद्यार्थ्याला परत फीस भरा, परत अभ्यास करा, परत एक्झाम द्या. आणि सरकारी सेवा देण्यासाठी सुद्धा ही पद रिक्त राहतात. मग ही पद जलद गतीने भरण्याची प्रोसेस सुद्धा होणार आहे. कोणती पदे आणि विभागाच्या या योजनेमध्ये समावेश होऊ शकतो बघा. 53 संवर्ग पूर्वी होते, आता स्केल अप केलेला आहे आणि जवळपास 153 संवर्ग आता इथे एमपीएससी मध्ये ऍड केलेले आहे. तुम्हाला काल परवा तुम्ही बघितलं असेल, कंबाईनचे 102 संवर्ग पण आहे आणि ऑलरेडी एमपीएससीचे राज्यसेवेचे पण काही संवर्ग आहे. तर एमपीएससी अंतर्गत संवर्ग 53 153 पर्यंत वाढवण्याचा मोठा निर्णय इथे मंत्रिमंडळात झालेला आहे. आता यामध्ये बघा काय होऊ शकतं, कोणत्या विभागाची इथे विभाग यामध्ये येऊ शकतो. सरकारी विभाग जो शासकीय संधी देतो बघा, महसूल विभाग, गृह विभाग, शिक्षण विभाग, ग्रामविकास विभाग, नगर विकास, उद्योग, वित्त, सहकार, त्यानंतर सामाजिक न्याय यासारखे जे सरकारच्या अंडर असणारे जवळपास असे भरपूर विभाग आहेत, जवळपास आय थिंक 33 विभाग आहेत. हे सगळ्या विभागातून एमपीएससी भरती प्रक्रिया राबवत असते. त्या पदांसाठी इथे निपुण सेतूमध्ये हे विभाग ऍड होऊ शकतात. इकोसिस्टम व्हील जर आपण बघितली तर यामध्ये काय होणार आहे, ह्याच उमेदवारांचा निपुण सेतूच्या माध्यमातून खाजगी क्षेत्रामध्ये, कॉर्पोरेटमध्ये त्यांना संधी मिळणार आहे. कॉर्पोरेट कंपन्या, मोठे उद्योग समूह आणि खाजगी संस्था थेट या पोर्टलवरून गुणवत्ताधारक उमेदवारांची निवड करू शकतात. सरकारी नोकरी चुकली तरी खाजगी क्षेत्रात करिअर हमखास या विद्यार्थ्यांना मिळू शकतं. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे की दुहेरी फायदे म्हणजे काय, विन विन सिच्युएशन कशी असणार आहे, विद्यार्थ्यांसाठी काय फायदा आहे या निपुण सेतूचा. तर एकच परीक्षा, अनेक नोकरीच्या संधी इथे उपलब्ध होणार आहे विद्यार्थ्यांना. त्यामुळे अभ्यास करताना प्रचंड अभ्यास करा, चांगला अभ्यास करा, एकदाच करा, तुम्हाला संधी उपलब्ध नक्कीच होणार आहे. पुन्हा पुन्हा परीक्षा देण्याच्या तणावातून मुक्ती होणार आहे. मुलाखतीला थोडक्यात हुकलेल्या उमेदवारांना न्याय मिळणार आहे आणि सरकारी सोबतच नामांकित खाजगी कंपन्यांमध्ये थेट नोकरीची संधी उमेदवारांना उपलब्ध होणार आहे. आणि शासनाचे फायदे काय, विविध विभागांतील रिक्त पदे अत्यंत जलद गतीने भरता येणार आहे. शासनाला आधीच चाचणी झालेले उच्च गुणवत्तायुक्त उमेदवार रेडी जे उपलब्ध होणार आहे. संपूर्ण भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीने होणार आहे. हा सरकारचा पण यामध्ये फायदा असणार आहे. थोडक्यात बघूया मग ह्या सगळ्या निपुण सेतूचा थोडक्यात आपल्यासाठी काय आणि कसा फायदा आहे. एकच परीक्षा आणि अनेक नोकरीच्या संधी इथे निपुण सेतू उपलब्ध करून देणार आहे. योजना जसं की एमपीएससी निपुण सेतू ही योजना युपीएससीच्या धर्तीवरती आहे. उद्देश यांचा आहे
गुणवंत पण निवड न झालेल्या उमेदवारांना करिअर बॅकअप देणं आणि सुरुवात झाली आहे 2026 मध्ये 13 एप्रिल 2026 मंत्रिमंडळाचा निर्णय झाला. अर्थात हा निर्णय शासन निर्णय म्हणून लवकरच समोर येणार आहे. तो जी आर आला की त्यामध्ये सगळे डिटेल्स असणार आहे. व्याप्ती बघितलं तर एमपीएससी राज्यसेवा असेल, गट ब गट क परीक्षा असेल, जसे असे 153 संवर्ग यामध्ये आणि खाजगी संस्था सुद्धा यामध्ये सामील असणार आहे. सो अशा प्रकारचा हा निपुण सेतू आहे. तुमच्यापर्यंत मी माहिती पोहोचवली, आवडली का मला लाईक करून कळवा. अजून काही प्रश्न असेल कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि माहिती कशी वाटली यात अजून तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत सुद्धा कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आणि इग्नाइट अकॅडमीचा हा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्या चॅनलवर तुम्हाला इग्नाइट एमपीएससी संदर्भात संदर्भात सगळी माहिती मिळणार आहे. शिक्षक भरती मात्र स्वतंत्र चॅनल आपण चालू केलेला आहे. खाली डिस्क्रिप्शन लिंक दिली त्यावरती क्लिक करून चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करून ठेवा. अधिक माहितीसाठी या नंबरला तुम्ही कॉल पण करू शकता. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.